आज 30 ऑक्टोबर 2023 या दिनी आपले परममित्र एवं इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेसचे आपला पॅनलचे रणझुंजार नेते अर्थात प्रेस कामगार माननीय श्री सुनील चिंधूजी वराडे हे आपल्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेतून सेवामुक्त होत आहेत। त्याच समवेत आज त्यांचा जन्मदिन। एक प्रकारे दुग्ध शर्करा युगच। सेवानिवृत्ती पश्चात सुनील भाऊ यांचे मार्गदर्शन आणि सहवास आपल्याला लाभणार नाही, ही सल आपल्या प्रत्येकाच्या मनी अविरत सलत राहील, हे मात्र कटू सत्य। पण सुनील भाऊंना कधीही आवाज दिला तरी ते आपल्यासाठी धावून येतील, हा आत्मविश्वास आपल्या सर्वांना आहेच। सुनील भाऊ यांचं कोपरगाव तालुक्यातलं आडगाव हे मूळ गाव। आई चंद्रभागा आणि वडील चिंधूजी भगवंता वराडे यांच्या कष्टकरी परिवारात 30 ऑक्टोबर 1963 रोजी सुनीलजी यांचा जन्म झाला। आई गृहिणी तर वडील आठवडे बाजारात मिरची विक्रीचा व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत। पंचवटीच्या गणेशवाडी इथल्या मनपा शाळा क्रमांक 30 मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इयत्ता 11वी म्हणजे जुनी मॅट्रिक पूर्ण केली। सुनील भाऊ यांना शंकरराव, दिगंबर, बाळासाहेब या बंधूंसह सौ अलका सुरेश खांडरे आणि सौ कल्पना विजय भडांगे या भगिनी। मातापित्यांनी सर्व भावंडांवर उत्तम संस्कार केले, त्यामुळे सुनीलजींच्या अंगी कामसुवृत्ती, मनमिळाऊपणा आणि गरजूंच्या सहाय्यासाठी वेळप्रसंगी धावून जाण्याची जाणीव निर्माण झाली। सुनील भाऊ 3 जून 1986 रोजी प्रेसच्या सेवेत रुजू झाले। आजपर्यंतच्या प्रदीर्घ सेवेत सर्व सहकारी, कामगार बंधू आणि अधिकारी यांच्याशी आपुलकीचं नातं निर्माण झालं। त्यांनी नोकरीच्या ठिकाणासह समाजातही अनेक माणसं जोडली। सुनील भाऊंना बालपणापासून व्यायामासह कराटेची आवड असून कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट धारक म्हणून प्रावीण्य प्राप्त केलंय। ISP वेलफेअर कमिटीमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून उत्तम कार्य करत प्रेसमधल्या अनेक क्रीडापटूंना मार्गदर्शन केलं। पंचवटीच्या गणेशवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर अभ्यासिका आणि श्रीराम वाचनालय या संस्थांच्या आरंभापासूनच सुनील भाऊ संचालक म्हणून उत्तम कार्य करत आहेत। गणेशवाडी परिसरातल्या श्री मुंजोबा मित्रमंडळाचे सुनील भाऊ बालपणापासून सदस्य आहेत। सुनील भाऊ यांच्या मनी असलेली राजकीय ईर्ष्या त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती। थोडक्यात ती त्यांच्या जीवनातली एक अविभाज्य अंगच होती। त्यांची कामगारांप्रती असलेली तळमळ पाहून माजी आमदार बाळासाहेब सानप आणि माजी महापौर विनायकराव पांडे यांचं त्यांना वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन लाभलं। प्रेस कामगारांना आपल्या सुखदुःखात समरस होणारा आपल्यातलाच एक कामगार नेता म्हणून सुनील भाऊ यांचं नेतृत्व लाभलं। पण त्यानंतर तत्कालीन प्रेस कामगार नेते आणि सेक्रेटरी माननीय श्री आडके साहेब यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि त्यांनी आपला पॅनलला आपलंसं केलं। त्याचबरोबर माननीय माधवराव लहांगे साहेब, कैलासवासी पांडुरंग पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपला पॅनलच्या माध्यमातून कामगारांची सेवा आरंभली। त्यांना रामभाऊ सांगळे यांचं अनमोल सहकार्य लाभलं। तसंच कामगार नेते सेक्रेटरी माननीय श्री रामभाऊ जगताप साहेब, माननीय ज्ञानेश्वर जुंद्रे, माननीय माधवराव लहांगे, माननीय भाऊसाहेब लोंढे आणि माननीय गणेश देवरे यांचं अनमोल सहकार्य, मार्गदर्शन आणि साथ लाभली। यामुळेच सुनील भाऊ यांचे कामगार नेता आणि मित्र म्हणून कामगिरी बहरली ती आजतागायत। नाशिक शहर तालीम संघातही सदस्य म्हणून त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य सर्वज्ञात आहे। या संस्थांच्या माध्यमातून सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलं। समाजातल्या गरजूंना वेळोवेळी आरोग्य सेवा देऊन आरोग्य दूत म्हणून त्यांनी केलेलं कार्य अभिमानास्पद आहे। उत्कृष्ट वाचक म्हणून वाचनाची आवड त्यांनी जोपासली आहे। सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना गरजूंना साहित्य वाटप करण्यासह पूरग्रस्तांना मदत करण्यातही ते सतत जागरूक राहिले। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या सुविद्य पत्नी सौ उषाताई यांनी परिवाराची जडणघडण खंबीरपणे केली। LLB ही कायद्याची पदवी प्राप्त करणाऱ्या सौ मेघा सुनील तारगे या आपल्या कन्या। जावई श्री सुनील पोपट तारगे यांच्यासह त्याही आपल्या संसारात सुखी आहेत। कुमारी शरण्या आणि कुमारी अद्विता या नातींचा लळाही आपण जोपासलाय। सुनील भाऊ यांनी एक प्रेस कामगार, एक कामगार नेता म्हणून आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केली नाही। एक मित्र, एक बंधू कसा असावा हे सुनील भाऊ यांच्या आचरणातून जाणवल्याशिवाय राहत नाही।
त्याच समवेत सुनील भाऊ यांच्या अंतरी असलेली सेवाभावी वृत्ती ही समाजातल्या दुर्बळ अशा घटकांसाठी सदैव कार्यरत राहावी. सुनील भाऊ आपणास दीर्घ आयुरारोग्य लाभो यासाठी लाख लाख शुभेच्छा.